काय वाटतंय माहितीये, ही पारू ना तिच्या समोर तुझं काही चालूच देत नाही. दिशा, तुला तो दिवस आठवतोय का ग, ज्या दिवशी या बंगल्यात तुझं पहिलं पाऊल पडलं होतं? पारूने काय अपमान केला होता ना तुझा, म्हणजे तू विसरूच शकली नसशील नाही? जिल्हा पालघर, तालुका वाडा, गाव अमरापूर, नाव पारू. डोसक्यात फिट्ट करून ठेव. मला काय वाटतंय माहितीये दिशा, ती पारू आहे ना, ती वरचढ होत चाललीये ग. आणि तू तू काय करतेस? काहीच नाही. मी तर म्हणते तू ना लिहून ठेव. ती पारू चुकून जिवंत राहिली ना, तर तूच या घरातली दुसरी दामिनी होणार. तूच. तू ना दिशा आत्तापासून सवय करून घे ऑर्डर ऐकायची. हुश. इतके दिवस मनात साठवून ठेवलेलं बोलले बाई एकदाची, आता ना जरासं मोकळं झाल्यासारखं वाटतंय. पोट मोकळं झाल्यासारखं. तुम्हाला पण वाटतंय ना? काय झालं ग? कसला विचार करतेस? नाही 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 नाही, विचार केला पाहिजे. विचार करण्यासारखीच गोष्ट आहे ना. ऑल दी बेस्ट. बघ आता काय करतेस. तिला माहिती नव्हतं वाटतं, या दामिनीला रडवणं इतकं सोपं नाहीये. जो मला रडवतो तो स्वतः रडतो आपोआप. दिशाच्या भाषेत याला काय म्हणता येईल? हा, चीट फॉर चॅट. मला आता मज्जा आली. रड बाई आता. देवी आई, तू आजपर्यंत आम्हाला भरभरून दिलंस, पण मी आज स्वतःसाठी नाही, पारूसाठी मागते. तिचं कल्याण कर. तिच्या आयुष्यात सुख, शांती, समृद्धी येऊ दे. प्लीज तुम्ही त्यांना त्रास देऊ नका. तायडे उठ की. बा, इतका वेळ झोपत नाही तायडे. तायडे अगं उठ की, आता मला कंटाळायला लागलाय. आपली वैजू तिकडे एकटीच आहे, तिचं पण काय नाही तुला. आता देवी आईने रक्त दिलंय की तुला. उठ की आता तायडे, उठ की. तायडे उठ ना ग. तायडे.
गणी उठेल तुझी ताईडी. भूक लागली असेल ना तुला खूप. तुम्ही दोघांनी नीट काही खाल्लेलं पण नाहीये. 2 दिवसांपासून इथेच आहात, झोपला नाही आहात नीट. तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा, फ्रेश व्हा, छान जेवण वगैरे करून मग इकडे या. तोपर्यंत मी थांबते पारूजवळ. नाही नको. जोपर्यंत माझी पारू डोळे उघडत नाही ना तोपर्यंत मी नाही हलणार इथून. बर, मग ऍटलीस्ट खाली कॅन्टीन मध्ये तरी जाऊन काहीतरी खाऊन घ्या. मी पैसे देऊ का मारुती? हा? मामा, तुमचा विश्वास नाहीये का हो माझ्यावर? नाही. नाही नाही, त्याच्याकडे लक्ष देऊ नका तुम्ही. कसं आहे ना, तुम्ही किर्लोस्कर कुटुंबाची होणारी सून आहे. तुम्हाला इथं एकल्याला कसं सोडणार ना. पारूला जाग आली का? नाही ना अजून. आदित्य, बघणार आहे मी. मारुती मामांना आता तेच म्हणत होते की तुम्ही 2 दिवसांपासून काही खाल्लं नाहीये, नीट फ्रेश वगैरे नाही झालात. जा आणि काहीतरी खाऊन घ्या. पण बघ ना, ते ऐकतच नाहीयेत. मामा, दिशा बरोबर बोलतेय. तुम्ही दोघं जा आणि प्लीज काहीतरी खाऊन या किंवा घरी जा आणि फ्रेश होऊन या. मामा, मी सांगतोय ना, प्लीज. प्रीतम, जा, या दोघांना घरी घेऊन जा आणि तू पण जाऊन फ्रेश होऊन ये. ओके? हो, पण तू आहेस ना इथेच? हो, मी आणि दिशा इथेच आहोत. ओके, ठीक आहे. मामा, चला आपण जाऊ. गणी, ये रे. जा बाळा. चल चल. सॉरी. फोन सायलेंटवर करायचं विसरलो. एक्सक्यूज मी. कोण कुठली काउंटर पिंटूक मूर्ख मुलगी तू. मारुती सेम यू. तुझ्यासाठी किर्लोस्कर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजची ओनर ब्लड डोनेट करते. किर्लोस्कर ग्रुपचा CEO तुझ्यासाठी धावपळ करतोय. अनबिलिव्हेबल. तू माझ्या वाटेतला काटा आहेस. इगो हर्ट केलास तू माझा नेचर. पहिल्या दिवशी सुद्धा जेव्हा मी किर्लोस्कर घरात आले तेव्हा पण तू माझा इन्सल्ट केलास. त्यानंतर त्या ब्युटी कॉन्टेस्ट मध्ये मला तुला तुझी लायकी दाखवून द्यायची होती, पण तिथे सुद्धा तूच जिंकलीस. अहिल्याची इच्छा आहे. पारूच्या दीर्घायुष्यासाठी तिनं देवाकडे मागणं मागितलंय. म्हणजे तसं ती गरजूंना दान धर्म करतच असते, पण आज हे पारूसाठी आहे. सर, ते लोक आले का? आलेच. चला चल. ओ, हे घ्या. ते राहू दे माझ्याकडे. आणि पास करा आता तुझा अति चांगला वागण्याचा ड्रामा. मूर्ख आहेस का ग जरा तू? इतकं चांगलं कोणी कसं असू शकतं? आणि काय करायचंय तुला इतकं चांगलं वागून?
त्या अहिल्या किर्लोस्करचं मन जिंकून त्याची जागा घ्यायची आहे का? हे कसलं काही डोक्यात असेल ना तर विचारा. नाही, कारण ती अहिल्या असेल मूर्ख. तुझ्या या गुडी गुडी वागण्याला ती भुलू शकते, पण मी नाही. आय एम व्हेरी स्मार्ट, आणि माझ्या याच स्मार्टनेसवर मी होणारे किर्लोस्कर घराची सून आणि किर्लोस्कर एम्पायरची होणारी मालकीण. मोहन दे. ठीक आहे दादा. दादासाहेब, मी देते ना, मी देते. द्या. या. तिकडे बघा. तुम्हाला एवढंच. माझ्यासमोर काय लायकी आहे ग तुझी? तुझा बाप त्या किर्लोस्कर घरात एक बेसिक नोकर आहे, आणि तू पण. तरी तू स्वप्न बघतेस अहिल्यादेवी किर्लोस्कर व्हायचं. स्टुपिड. पुढची अहिल्यादेवी किर्लोस्कर फक्त मी होणार, आणि संपूर्ण किर्लोस्कर एम्पायरची ओनर सुद्धा. आणि एकदा का तसं झालं ना की मग तुम्हाला सगळ्यांना माझ्या चपलेखाली ठेवेल मी. आपण हा गेम आत्ता इथे संपवून टाकूया. तुला मुक्त करून टाकू. हा, हे घ्या. थँक्यू. आता हा ऑक्सिजन मास्क काढून मी तुला मारून टाकेन. हो, हेच बेस्ट राहील. कारण चुकून जर तू जिवंत राहिलीस ना तर मी तुला आयुष्यभर डे बाय डे, मिनिट बाय मिनिट मारत राहील. त्यापेक्षा आत्ताच तुझा जीव घेऊन तुला फ्री करते. तू फ्री हो. तुला मारून टाकून तुझ्यावर मी एक शेवटचा उपकार करते असं समज. गुड बाय मिस पारू मारुती सेमसे. Your chapter is closed.
झालं दिशा काय केलंस तू मी काही नाही केलं मी पारूला काय पारू हा बरं तू शुद्धीवर आलीस बरं तुला श्वास घेता येतोय हा तू श्वास घेतेस पारू शुद्धीवर आली पारू शुद्धीवर आली मिरॅकल मिरॅकल झालं मी एक काम करते मी डॉक्टरांना बोलून येते मिरॅकल झालं हा गणी गणी आमची पारू शुद्धीवर आली गणी बस आता जरा स्टेबल वाटते ती आणि हा तुम्ही तो गोंधळ करू नका पेशंटला आराम करू देतो थँक्यू आदित्य सर येस येस पारू देवी आई कशा आहेत देवी आहे एकदम बरी आहे एकदम बरी आहे अगं तुझ्या देवी आईचा आणि तुझा रक्तगट एकच होता ना तुझ्या देवी आईनेच तुला रक्त देऊन तुझा जीव वाचवलाय काय आदित्य सर तुम्ही जे बोललात तेच केलात बघा मला काय बी नाही झालं आदित्य बाबा आता ना मी जे सांगतो तेच करायचं बोला ना मामा ते दिवस रात्र तुम्ही इथं थांबला जागलात काही खाल्लं नाही आत्ताच्या आत्ता तुम्ही घरी जाऊन आराम करा बरं हा पण पारूला तर शुद्ध आली ना आणि डॉक्टर साहेब काय म्हणाले आता घाबरायचं काही कारण नाही मारुती दादा तुम्ही पण झोपला नाहीये तुम्ही आणि गणी घरी जा मी थांबते पारूजवळ नाही मी इथंच राहणार मी ताईडी जवळच राहणार मी नाही जाणार घरला बरं मारुती दादा मी गणीला सांभाळते तुम्ही जा ठीक आहे मामा चला आदित्य बाबा तुम्ही हे जे काही उपकार केलेत माझ्यावर आयुष्यभर किर्लोस्कर कुटुंबाची सेवा केली ना तरी हेरून नाही फेडू शकणार मी मामा प्लीज असं बोलून मला अजून लहान करू नका आपली पारू सुखरूप आहे याच्यापेक्षा अजून काय पाहिजे चला पारू काळजी घ्या व्हॉट इज दिस हा आदित्य एवढा चीप का वागतोय पारू मोलकरीण आहे त्याच्या घरची बायको असल्यासारखं का वागवतोय तिच्या प्रेमात वगैरे तर नाही पडला ना हा मॅडम फोन हा बोल आदित्य आई अरुला शुद्ध आली ती आता आउट ऑफ डेंजर आहे आज वाचलीस पण नेक्स्ट टाइम नाही वाचणार पारू सांभाळा स्वतःला